नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण उन्हाळा स्पेशल साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी थंडगार सोलकढी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला सुरुवात करूया. तर इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये 5 ते 6 आमसुले घेतलेत. आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एका नारळाचे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची, एक 2 तुकडे आल्याचे, 5 ते 6 लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता याला झाकण लावून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी घातलेलं होतं. अगदी जास्त पाणी घालायचं नाही. आपल्याला 2 ते 3 वेळाला ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता हे गाळून घेण्यासाठी एक पातेले घेतले, त्याच्यावरती एक चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती सुती कापडा घातला आहे. आता आपल्याला हे सर्व मिश्रण त्या कापडवरती काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता ह्याच्यातील हलक्या हाताने व्यवस्थित असं हे जे नारळाचं दूध आहे ते काढून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे जर कोथिंबीर वापरायची नसेल तर नाही वापरली तरी चालेल. तर पहा, या पद्धतीने एकदा मी इथे संपूर्ण जो खोबऱ्याचा चून होता तो व्यवस्थित असा गाळून घेतला आहे. पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चून जो आहे तो काढून घ्यायचा आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला झाकण लावून हे सर्व व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. पुन्हा ती स्टेप करायची आहे आपल्याला. पुन्हा आपण जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते पुन्हा गाळून घ्यायचं आहे. या पद्धतीने 2 ते 3 वेळा आपण हे व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून गाळून घेतलेलं आहे. तर इथे आपलं दूध तयार झालेलं आहे. आता जे आमसुले भिजत घातली होती ते हाताने व्यवस्थित अशी चुरून घ्यायची आहेत आणि आता आपल्याला ह्या आमसुल्याचं पाणी जे आहे ते नारळाच्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अजून रंग हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही नारळ वाटतो त्याच वेळेला बीट वापरलं तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेतल्याने इथे तुम्ही पाहू शकता छान असा रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेपूड घातले. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुमच्याकडे जर फ्रीज असेल तर याच्यामध्ये बर्फ टाकला तरी चालेल. मी इथे बर्फ वापरलेला नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी उन्हाळा स्पेशल थंडगार अशी सोलकढी इथे तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये बाहेरचे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा घरच्या घरी जर असं तुम्ही सोलकढी बनवली तर ती तब्येतीसाठी खूपच चांगली असते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.